सुरू झालेला आहे। आता मुलांना सुट्ट्या लागतील, एक्झाम संपतील आता, तर मुलं दिवसभर घरी असले का त्यांना काहीतरी खायला हवं असतं आणि एकदा त्यांनी भाजीपोळी खाल्ली का त्यांना परत परत ते नको असतं, वेगळं वेगळं काहीतरी हवं असतं आणि त्यांना पिझ्झा बर्गर वगैरे अशा गोष्टी खूप आवडतात। पण नेहमी नेहमी बाहेर जाणं किंवा बाहेरून मागवणं शक्य नसतं आणि आपल्या आयांना असं वाटतं की आपल्या मुलांनी हेल्दी काहीतरी खाल्लं पाहिजे आणि सगळ्या भाज्या वगैरे त्यांच्या पोटात गेल्या पाहिजे, म्हणून आपण नेहमी प्रयत्न करत असतो। तर तोच प्रयत्न मी सुद्धा नेहमी करत असते आणि प्रत्येक गोष्ट जी त्यांना खायची असते ती घरी बनवण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करते। तर टायटलवरून तुम्हाला कळलंच असेल की आज मी काय बनवणार आहे। तर आज मी पिझ्झा बनवणार आहे, हेल्दीवाला, इझीवाला, खूप सारे व्हेजिटेबल्स आणि मुलं ते अगदी आवडीने खातील असा। तर क्विक बनतो, जास्त वेळ नाही लागत आणि अगदी हेल्दी बनतो। नक्की बनवून बघा, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर पिझ्झा बनवण्यासाठी काय काय लागणार आहे ते मी तुम्हाला दाखवते आणि मग आपण सुरू करूया पिझ्झा बनवायला। पिझ्झा टॉपिंग करण्यासाठी मी या काही भाज्या घेतल्या आहेत। त्यात आहे अर्धा कप किसलेला पत्ताकोबी, एक छोटा कांदा बारीक कापून घेतलाय, त्याच्यानंतर अर्धी शिमला मिरची घेतली आहे, अर्धा बटाटा सोलून किसून घेतलाय, अर्धी काकडी किसून घेतली आहे आणि थोडेसे स्वीटकॉर्न बॉईल करून घेतले, थोडंसं मीठ टाकून, अगदी पाव चमचा आलं लसूणची पेस्ट घ्यायची आहे आणि पाव चमचा मीठ घ्यायचं आहे। त्याचबरोबर चिली फ्लेक्स लागणार आहेत आपल्याला आणि पिझ्झा टॉपिंग घ्यायचं आहे, ऑप्शनल आहे, त्याच्याऐवजी तुम्ही टोमॅटो केचप सुद्धा लावू शकता। टोमॅटो केचप लागणार आहे, जर टोमॅटो यूज करणार असाल तर टोमॅटो केचप स्किप केलं तरी चालेल। आणि हे पिझ्झा बेस घेते मी, तर हे रेडीमेडच घेतलेले आहे, तर 2 पिझ्झा बेस घेतलेत मी। हे दुकानामध्ये इझिली अवेलेबल होऊन जातात, किराणा दुकानामध्ये। तर आता या ज्या सगळ्या व्हेजिटेबल्स आहे तर या मी एकत्र करणार आहे आणि तुम्हाला आवडतील अशा किंवा मुलांना आवडत असतील अशा किंवा ज्या घरामध्ये अवेलेबल असतील अशा व्हेजिटेबल्स घ्यायच्या आहेत आणि सगळ्या किसून घ्यायच्या आहेत। किसून घेतल्यात ना तर मग मुलं पूर्ण खाऊन घेतात आणि जर मोठ्या मोठ्या कापून टाकलं तर मग ते साईडला काढून ठेवतात, म्हणून मग हे किसून जर टाकलं ना तर त्यांना वेगळं काढायचा चान्सच नसतो। थोडासा पाव चमचा मी मिरपूड घातली आहे आणि सगळं मिश्रण मिक्स केलं। त्याच्यानंतर एक पॅन ठेवलाय गरम करायला आणि हा जो पिझ्झा बेस आहे याच्या वरच्या साईडने पिझ्झा ते टॉपिंग होतं ते लावलंय मी 1 चमचा आणि छान असं स्प्रेड करून घेतलंय। पॅनमध्ये तूप घेतलं थोडंसं, खालच्या साईडला सगळ्या बाजूला पसरवून टाकायचं, त्याच्यावरती पिझ्झा बेस ठेवायचा आणि अशा प्रकारे त्याच्यावरती या सगळ्या मिक्स केलेल्या ज्या व्हेजिटेबल्स आहेत त्या सगळ्या आपल्याला त्याच्यावर पसरवून लावायच्या आहेत सगळी, म्हणजे अगदी शेवटपर्यंत। त्याच्यानंतर त्याच्यावरती चिली फ्लेक्स घालायचे आहेत, मुलांना खायचे आहेत म्हणून थोडं सांभाळून टाकायचं। तर चिली फ्लेक्स टाकून झाल्याच्या नंतर थोडंसं टोमॅटो केचप त्याच्यावरती टाकायचं आहे। जर तुम्ही त्याच्या भाज्यांमध्ये जर बारीक चिरून टोमॅटो घातलेला असेल तर टोमॅटो केचप स्किप सुद्धा करू शकता, पण टोमॅटो केचपने छान टेस्ट येते, म्हणून मी टोमॅटो स्किप करून मग केचप वापरलंय। आणि त्याच्यावरून मुलांना आवडणारं असं थोडंसं चीज घालायचंय, तर चीज तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। चीज घालून झाल्याच्या नंतर आपल्याला गॅस बारीक करून झाकण ठेवायचं आहे 5 मिनिटं। 5 minutes later. 5 मिनिटानंतर झाकण काढून घ्यायचं आहे आणि आपला पिझ्झा अगदी रेडी आहे। छान चीज वगैरे मेल्ट झालेला आहे आणि मस्त असा पिझ्झा आपला खालच्या साईडने सुद्धा शेकला गेलेला आहे। मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये दाखवेन असते नंतर। आणि याच प्रकारे मी दुसरा पिझ्झा सुद्धा असाच बनवून घेतलाय। थोडंसं गार झाल्याच्या नंतर चाकूच्या किंवा पिझ्झा कटरच्या साह्याने आता आपण पिझ्झा कापून घेतोय, जशा आकारामध्ये किंवा जशा लहान मोठ्या तुकड्यांच्या आकारामध्ये आपल्याला हवा असेल तसा आपण कापून घ्यायचा आहे। तर बघू शकता किती छान पिझ्झा बनला आणि खालच्या साईडने पण मस्त असा शेकला गेलाय तूप टाकल्यामुळे। तर बटर वगैरे यूज करण्याच्या ऐवजी मी म्हणजे घरात तूप असतं घरी बनवलेलं तर तेच यूज करते।
पिझ्झा बघितल्यावरचा आनंद तुम्ही बघू शकता मुलींच्या चेहऱ्यावर. आणि तुम्ही पण तुमच्या मुलांना असा पिझ्झा बनवून देऊ शकता. अगदी इझी आहे, हेल्दी आहे आणि जास्त वेळसुद्धा लागत नाही. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला, आवडला असेल तर एक लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. चला तर मग भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या. बाय.